नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:47 ते 5:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:28 ते 7:09 आणि यमगंड काळ दुपारी 12:25 ते 2:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. संध्याकाळी 9:37 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि मेषातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल आणि मिथुनातल्या गुरुबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर पडू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र संध्याकाळ नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये अचानकपणे तुमचा मूड, तुमची मानसिकता संपूर्ण बदलेल, सकारात्मक राहील. ऊर्जा, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. चांगले काही लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील आणि हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. त्यामुळे थोडासा थकवा वगैरे जाणवू शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी धावपळीचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. व्ययातल्या तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होतील. तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला निरनिराळे काही आयडिया, संकल्पना तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता शुभफलदायी राहतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, एनर्जी, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. त्याचप्रमाणे
काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवू शकतात किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना समोर येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. रात्री 9:37 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये धावपळ ही जास्त प्रमाणात होऊ शकेल. कामं न पूर्ण झाल्यामुळे किंवा कामामध्ये अडथळे आल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे वाढू शकेल. मानसिकता तुमची थोडीशी कलुषित होईल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा जो मूड आणि एनर्जी ही अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. सप्तमातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये छोटे मोठे स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवसात जाणवतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा जो मूड, कॉन्फिडन्स याच्यामध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे जास्त येईल. मात्र तुमचा संपूर्ण दिवस हा मार्गी निश्चित लागेल. याचप्रमाणे नवीन काही कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चुणूकदार संकल्पना समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. कुठल्याही प्रकारे नवीन कामाची सुरुवात करू नका. इझी मनीच्या मागे धावू नका. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमची जी गोंधळलेली मानसिकता असेल ती बऱ्याच प्रमाणात स्थिर होऊ शकेल. यामुळे दिवसभरात कुठलेही निर्णय घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये बरंचसं जे तुमच्या समोरच्या गोष्टी असेल या तुमच्यासाठी स्वच्छ होतील. निर्णय घेणं तुम्हाला सोपं जाईल. तुमच्याचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. वैवाहिक जोडीदाराकडून सुद्धा चांगली मदत मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवाद होऊ शकतील. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या वैवाहिक जीवनावरती सुद्धा होऊ शकेल. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. भावना आज जास्त प्रमाणात प्रदीप्त दिसतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि पंचमातल्या गुरुबरोबर लाभयोग करेल. तृतीयातल्या शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये थोडे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन तुम्हाला जास्त आल्यासारखे जाणवते. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे काही चांगले छोटे-मोठे लाभसुद्धा तुमच्या आवाक्यात येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. संध्याकाळी 9:37 हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमच्या कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळे अगदी सहजपणे करू शकाल. कामाचा उरक अगदी सुंदर राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र चहाच्या कपातली वादळं तयार होतील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकाल. भाग्याचा साथ उत्तम प्रकारे लाभेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडासा तुमचा मूड आहे हा बदलू शकेल. मात्र आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.